ही संपूर्ण जय नावाचा इतिहास, याच्यातलं आजपासून आपण जे पुष्प सुरू करतो आहे त्याची मुख्य व्यक्तिरेखा ही द्रौपदी आहे असं माझं स्पष्ट मत आहे। वैचारिक मतभिन्नता प्रत्येक प्रवचनकारात येऊ शकते, पण माझं स्वतःचं आहे की हे जे सगळं महाभारत घडलं, सगळं जे घडलं ते केवळ, ते नंतर तिसऱ्या दिवशी येईल, पण सगळं जे घडलं आणि जे बिंदू जो मध्यबिंदू किंवा आपल्या हिंदुस्थानचा मध्यबिंदू पाहिला आहे का, 12 वर्ष मी दररोज पाहत होतो बाबा, त्याच रस्त्याने जावं लागेल। नागपूरला सेंटर पोल आहे अजबखान्याच्या जवळ, तो हिंदुस्थानचा मध्य आहे हरिभाऊ, तिथे जायचो, लाईट आहे तिथे, स्कूटर थांबवाच लागेल लाईट लागला असला, त्याला तिथूनच नमस्कार बा, मध्यबिंदूमध्ये आहे मी, नागपुरात आहे, हे आपलं भाग्य की पाहायला मिळते। तर तसा मध्यवर्ती जी रेखा आहे व्यक्तिरेखा ती आहे द्रौपदी। तिच्या भोवती संपूर्ण महाभारत शेवटपर्यंत, अगदी शेवटचं जे 5व्या दिवशी घेणार आहे मी स्वर्गारोहण पर्व, तोपर्यंत सगळं द्रौपदीच्यामुळे झालं, द्रौपदीमुळे झालं। आणि दुसरी जी कनिष्ठ व्यक्तिरेखा आहे की जिच्या एका वाक्यामुळे हे महाभारत घडलं, ते नंतर सांगेन मी। त्या द्रौपदीची कुळकथा अशी आहे की एक शुद्ध बामणाचा पोरगा, लांब शेंडी असलेली, त्यावेळेला शेंडीवर नाही समजायचे म्हणत असते, मला तर कल्पना नाही त्याची। ते होते द्रोणाचार्य, आणि दुसरा अत्यंत बलाढ्य राज्याचा मुलगा राजकुमार, त्याचं नाव होतं द्रुपद। द्रुपदाच्या वडिलाचं नाव होतं पृषत, पोटफोड्याश, पृथ्वी म्हणतो ना आपण, त्यातला पोटफोड्याश आणि पृषत हे द्रुपदाच्या बापाचं नाव। तो आणि या द्रोणाचार्यांचे बाप, द्रोणाचार्याच्या वडिलांचं नाव होतं भारद्वाज ऋषी। ते दोघं अतिशय घनिष्ठ मित्र होते। आणि भारद्वाज म्हणे, पृषता आता म्हणे मुलांची आपण एखाद्या आश्रमात शिक्षणाकरता आपण व्यवस्था करायला पाहिजे, तुला सुचत असेल तू सांग, माझ्या मनात जे आहे ते मी सांगतो, तुझा होकार असेल तर ठीक आहे, नकार असेल तुझा तर मी द्रोणाचार्याला पाठवतो 8 दिवसात या। तर पृषत म्हणे, तुझ्यासमोर मी काय बोलणार आहे म्हणे, तू सांग कुठे पाठवायचं। बरं, त्या काळी शिक्षण सर्वांगीण शिक्षण होतं, बरं सगळं शिकवलं जायचं त्यांना, अर्थशास्त्र, धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, न्यायशास्त्र, न्यायमीमांसा पासून सगळं। पण सगळ्यात महत्त्वाचं शिक्षण होतं धनुर्विद्या, शस्त्रांत्रांचं शिक्षण, हे सगळ्यात महत्त्वाचं त्या काळी समजलं जायचं। मग कोणाकडे पाठवायचं, तर भारद्वाज म्हणे, सगळं संपूर्ण आर्यावर्तात सध्या एकच आहे की ज्याला सगळ्या शस्त्रांचं, अस्त्रांचं सगळं शिक्षण आहे, त्याच्याकडे पाठवू म्हणे आपण। मग या दोघांची मैत्री होईल म्हणे चांगली आपल्यासारखीच। मग हे दोघं द्रुपद आणि द्रोणाचार्य 12 वर्ष त्या अग्निवेश, त्यांचं नाव अग्निवेश, अग्निवेश हे अंगिरस जे होते पहिल्या 10 प्रजापतींपैकी, त्या अंगिरसाचे हे विद्यार्थी आणि पुत्र, सगळं त्यांना माहीत होतं, वेदांपासून तर सगळं। पण त्या काळी वेद विखुरलेले होते सगळे। या व्यासांनाही, मध्ये इंटरप्ट होईल, व्यासांनाही अनेक नाव आहेत। पहिलं आईने ठेवलेलं नाव आहे ते मी सांगितलंच तुम्हाला, कृष्ण द्वैपायन, द्वीपावर वाढला म्हणून द्वैपायन, सावळा आहे म्हणून कृष्ण। दुसरं व्यासांचं नाव आहे वेदव्यास, की ज्यांनी वेद अव्यवस्थित इकडे तिकडे पडले होते, जसे घरामध्ये माता बहिणींची क्षमा मागून काही बायकांना इतकुशीक धुळी चालत नाही कुठे, काहींना कुठेही पुस्तकं, काही कपडे कुठेही पडलेले असले तर काही फरक नाही।
तर जी ती जाण असते तशी जाण ती होती. तर माता भगिनींची माफी मागून की तेवढं त्या अग्निवेशाचं सामर्थ्य होतं, प्रत्येक गोष्टीत तेवढं त्याला शिकवलेलं होतं सगळं. आणि त्या अग्निवेशांनी दोघांनाही आपल्या आश्रमात 12 वर्ष ठेवलं. 12 वर्ष झाले म्हणजे ते जवळपास 20 वर्षाचे झाले, 20-21 असेल. संपूर्ण महाभारतात कुठेही कोणाचाही वयाबद्दलचा एकही उल्लेख नाही. कोण किती वर्षाचं होतं हा उल्लेख कुठेच नाही सापडत. ते आपापल्या आले घरी. दोघंही जसं शाळेत असतात, 10वीला काय म्हणतात तो आजकाल, एकमेकांची हे घेतात ना, त्याला वेगळा शब्द आहे, अरे भाऊ विसरलो मी. हां, अरे क्या बात आहे, क्या बोला आपने, बिलकुल सेंड ऑफ देतात. शाळाही देते आणि मित्रही एकमेकापासून वेगळे होत असतात. तसं त्या आश्रमातही असायचं, सेंड ऑफ असायचं. तर प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू असते. 12 वर्ष एकत्र राहिलो, जेवलो, सगळे कामं केले, गुरुमाऊलीचे केले, मायबाईचेही केले. मायबाई म्हणजे त्या गुरुची बायको, ती सगळे कामं सांगायची. चूल पेटवण्यापासून सगळं यांना यायचं. असं केल्यावर जाताना थोडंफार प्रत्येकाला जाणवतं. तर द्रुपदानी त्याला सांगितलं, द्रोणा तुला कुठे जायची काही आवश्यकता नाही. मी एकदा माझ्या सिंहासनावर बापांनी मला बसवलं की मग तू माझ्याकडे यायचं, मग काळजी करायची नाही काही. यथायोग्य दोघांचे लग्न झाले, संसाराला लागले. आता एकाच्या तोंडात सोन्याचा चमचा, खिरीने भरलेला केशर टाकलेला घेऊन जन्माला आलेला द्रुपद, आणि एकाकडे 18 विश्व दारिद्र्य म्हणजे द्रोणाचार्य. द्रोणाचार्यांचं बायकांचा स्वभावच असते. द्रोणाचार्याला खूप वाईट वाटलं की त्याच्या मुलाला दूध प्यायला मिळायचं नाही. बाकीचे मुलं दूध प्यायचे. त्यांच्या मुलाचं नाव अश्वत्थामा. मग बायका चतुरच असतात. ती आई हुशार होती. तिने अश्वत्थाला बरं म्हणे, बाळ थोडा वेळ थांब, मी देते तुला. आणि आपल्याकडे तांदूळाची पिठी वापरतात की नाही, ती पिठी आणि थोडासा मध पाण्यामध्ये घालून ती विरघळवायची असं, आणि ते त्याला प्यायला द्यायची एका काष्ठ पात्रातनं, म्हणजे लाकडाचं पात्र त्याच्यातनं, आणि तो ते प्यायचा आणि मग मित्रांमध्ये नाचायचा की मी पण दूध प्यायलो, मी पण दूध प्यायलो. आता काही त्या लहान वयातही आमच्यासारखे डांबरट पोट्टे असतातच. चल दाखव बे मला म्हणे दूध तुझं आलं. कोणतं दूध आहे म्हणे, दूध म्हणतो दूध पिऊन राहिलं. त्यांनी पिऊन, हे दूध थोडीच आहे म्हणे, हे तर तांदूळ आहे म्हणे, याच्यात मिसळलेले तांदळाची पिठी. मग ते द्रोणाचार्यांना खूप वाईट वाटलं की आपली इतकी विपन्न अवस्था आहे की आपण स्वतःच्या कुटुंबाकरताही कमवू शकत नाही, काही नाही, मुलाला दूध पाजू शकत नाही. मग त्यांची बायको म्हणे, तुम्ही तर एवढी डिंग मारत होते का द्रुपद तुमचा जीवलग मित्र आहे, जीवलग मित्र आहे, जा त्याच्याकडे आणि मागा त्याला एक गाय, सवत्स धेनू मागा. हे येतात. आता द्रुपद राजा होऊन बरेच वर्ष झाले असतात. तो एक तर त्या आल्याबरोबर त्यांना ओळखतही नाही द्रोणाचार्यांना, आणि आल्यावर खेक असतात त्याच्या अंगावर अतिशय अपमानास्पद. काय जे काय आहे ते म्हणे, माझ्या इथे जेवणावळ असते, तिथे बसून जा, कोण आहे तू तर तिथे जेवून घे, काही मागाचं भेगाचं काही नाही म्हणे. तर अरे म्हणे, तू मला ओळखलं नाही का, मी द्रोण, तुझा मित्र लहानपणचा. अग्निवेशच्या आश्रमातले आपले दिवस किती आनंदात गेले, किती चांगले गेले, आणि तू मला ओळखलं नाही साज, याचंही दुःख आहे मला. ते म्हणत, ते दुःख विक्रमी नाही म्हणे, आपली काही दोस्ती होऊ नाही शकत. दोस्ती फक्त समान जे असतात त्यांचीच होते, लक्षात ठेव म्हणे. तर काय बोलणार आहे हो एवढा अपमान झाल्यावर. त्यांनी नमस्कार केला, ठीक आहे म्हणे, आणि तिथून निघाले. त्यांचं लग्न झालं होतं तर त्यांनी मग तिला विचारलं, आपल्या बायकोला, की तुझा बंधू जो आहे, जो एका मोठ्या राजाच्या इथे आचार्य म्हणून काम करतो, शिक्षण देतो,
तिथे आपल्याला जागा मिळू शकेल का, जरा विचारपूस कर. विचारपूस म्हणजे काय, काय पोस्ट वगैरे तर काही नव्हतंच त्यावेळेला. विचारपूस म्हणजे सगळे चला तिथे. मग द्रोणाचार्य, अश्वत्थामा आणि त्यांची बायको असे आले सगळे. तिचं नाव कृपी, तिच्या सख्ख्या भावाचं नाव कृपाचार्य आणि हिचं नाव कृपी. शंतनू राजांनी यांचा प्रतिपाळ केला म्हणून नावं कृप आणि कृपी ठेवल्या गेले तिथे. तर द्रोणाचार्य म्हणे एकदम जाऊन मागितलं तर हाई मला समजा हाकलून दिलं तर तिथे गेल्याबरोबर गाव वेसीवरती हनुमानाचं मंदिर असते. त्यावेळेला हनुमंत देव म्हणून पावलेले नव्हते, देव म्हणून प्रख्यात झालेले नव्हते. तसं एका वडाच्या पाराजवळ अशी विहीर होती, तिथे अनेक चांगले राजपुत्र खेळत होते. खेळता खेळता त्यांचा चेंडू त्या पाण्यात पडला आणि तो डुबला. आणि सगळेजण अशी विहिरीत पाहत होते, 20, 25, 30 जण. द्रोणाचार्यांनी एकदा लात खाल्ली माणूस की दुसऱ्यांदा लात खात नाही हरिभाऊ शक्यतो. त्यांनी विचारलं की आपल्याला युक्तीनेच विजय मिळवायचा आहे, इथे प्रवेश. मग ते आले म्हणे काय झालं म्हणे बाळांनो, काय शोधताय तुम्ही. अरे म्हणे मुनिवर आमचा म्हणे चेंडू पडला याच्यात. बरं म्हणे सगळे बाजूला व्हा, सगळे एका लाईनमध्ये उभे राहा म्हणे. म्हणजे लाईन हा शब्द नाही मी वापरतो आहे, एका ओळीत उभे राहा आणि आत्ता 2 सेकंदात मी काढून देतो चेंडू. मग काका तुम्हाला इतकं चांगलं पोहणं येतं म्हणे, तुम्ही काढाल, तुम्ही थांबा तर खरी म्हणे. मग काही नाही, द्रोणाचार्यांनी एक तिथलं गवताचं पातं उपटलं असं, ज्याला ऐशिकास्त्र म्हणतात. ऐशिक म्हणजे गवत. उखडलं असं, मंत्रोच्चार केले आणि फेकलं. असे जवळपास 50-60 त्यांनी एकावर एक फेकले. त्याची एक दोरी तयार झाली. त्यांनी तो चेंडू काढला, त्याच्या हाती देऊन दिला. तरी त्या मुलांच्या चेहऱ्यावर पाहिजे तेवढं आश्चर्य दिसलं नाही त्यांना. ते चेंडू घेतला आणि त्यांच्याकडे पाहत होते. तुम्ही आम्हाला हे शिकवाल का म्हणे, असं मुलं म्हणाली. सगळे राजकुमार होते तिथे. बघू म्हणे याच्या अजून काही तुम्हाला येतं का, त्यांना विचारलं द्रोणाचार्याला. तर त्यांनी एका राजपुत्राच्या हातातली अंगठी काढली आणि ती विहिरीत फेकली त्यांच्यासमोर. तो रडायला लागला, तो माझी अंगठी घेतली, माझी अंगठी घेतली. थांब म्हणे बाळा, 2 मिनटं थांबा. काढला त्यांनी, आपला धनुष्यबाण लावला, विहिरीत मारला. तो धनुष्यबाण जाऊन त्या विहिरीत अंगठीत घुसून ती अंगठी सरळ घेऊन आला द्रोणाचार्यांच्या भात्यामध्ये. अंगठी त्याला देऊन दिली. सगळे पोरं वाट पळत गेले. माणसं घरी कोणाजवळ जातात हो, एक तर आईवडिलाजवळ जातात. आईवडील कामात नसले आणि ते घर अतिशय भाग्यवान जर घर असेल की ज्या घरामध्ये 2 विद्यापीठं असतात, ज्या घरी ते आहेत ते घर सगळ्या कुठल्याही संकटातनं वाचतं अशोकराव. दुर्दैवाने आता एकत्र कुटुंब पद्धती तर केव्हाच नाहीशी झाली. पण जर आजी आणि आजोबा या नावाचे 2 विद्यापीठं जर घरात असतील तर ते घर वाचते. तसं त्यांच्या घरी आजी तर नव्हती. आजोबा म्हणायचं की पणजोबा म्हणायचं हे ठरवा. ते लगेच गेले तात करत भीष्माचार्यांच्या अंगावर मुलं लाडानी. तात म्हणे एक आश्चर्य झालं. अरे म्हणे काय झालं एवढं, तुम्ही इतके आनंदात काय. नाही आज आश्चर्य पाहिलं, तुम्ही पण नाही करू शकणार म्हणे ते. आता ते त्यांना माहीत नव्हतं भीष्माचार्य कोण माणूस आहे ते. भीष्माचार्य म्हणे काय झालं म्हणे, एक कोणीतरी, आता कोण होता माहीत नाही म्हणे, आम्ही काही नाव विचारलं नाही. पण त्यांनी म्हणे आमचा पडलेला चेंडू एवढ्या मोठ्या 40-50 इतक्या खोल पुरुष पाण्यातनं काढून दिला. याची दुःशासनाची अंगठी घेतली, ती फेकली, ती पण काढून दिली बाणाने. मग कोणीतरी फार मोठा माणूस आहे म्हणे तो, तुम्ही चला म्हणे.
तर आता भीष्माचार्यांनी ओळखलं की हे फक्त त्या काळी फक्त 3 जण करू शकत होते या विद्या. एक द्रोणाचार्य, अग्निवेश्य तर मरून गेले होते. दुसरं भीष्माचार्य स्वतः, आणि तिसरं भीष्माचार्यांचे गुरु, ज्यांना शिकवलं भीष्माचार्यांना ते गुरुदेव परशुराम. हे 3च. तर म्हणे हे फक्त 3च जण करू शकतात. त्या कुलातनं जो आला तिथे शिकून तोच हे करू शकते. हा नक्की म्हणे द्रोण असला पाहिजे. त्यांनी कृपाचार्याला बोलावलं, जा म्हणे तुझा बाहेर शाळा उभा आहे, त्याला घेऊन ये, मी बोलतो त्यांच्याशी. आणि द्रोणाचार्याशी ते बोलले की हे माझे जे राजपुत्र आहेत 10 वर्षाचे झालेले, त्यांना तुम्ही शस्त्रास्त्रांचं सगळं, त्यांचं पहिले स्वस्ती वाचन केलं भीष्माचार्यांनी, त्यांचा सत्कार केला की आमचं आज कुरु राज्याचं भाग्य की तुमचे पाय आमच्या इथे लागले. मी पाठीमागचं काही विचारत नाही म्हणे, तुम्ही रुजू करा, इथे तुम्हाला जी जागा पाहिजे ती तुम्ही स्वतः सांगा मला की ही जागा मला पसंत आहे आश्रमाकरता. तिथे हे मुलं आश्रमासारखेच तुमच्या आश्रमात राहतील आणि यांना सर्व शस्त्र संपन्न तुम्ही करा, ही माझी तुम्हाला विनंती आहे. गुरुदक्षिणा स्पष्ट होते भीष्माचार्य बोलणारे, गुरुदक्षिणेचं सांगा. तर ते म्हणाले, द्रोण, गुरुदक्षिणा वेळ आल्यावरती मी तुम्हाला नाही सांगणार म्हणे, मी माझ्या शिष्यांना सांगेन काय द्यायची आहे ते. तर भीष्म म्हणाले, अरे ते अर्थार्जनच करत नाही, त्यांना काही त्यांच्याजवळ पैसाच नाही, त्याची काळजी तुम्ही करू नका म्हणे. आता ते 8 वर्ष माझ्याजवळ शिकतील, 12 वर्ष. आणि अशा रीतीने द्रोणाचार्यांनी त्या मुलांना शिकवलं, तयार केले सगळ्या शस्त्रास्त्रांमध्ये. आणि ज्या दिवशी त्यांची शिक्षा पूर्ण झाली त्या दिवशी त्या शिष्यांनीच त्यांना विचारलं, महाराज गुरुदक्षिणा काय? पहा बरं म्हणे, मागे हटायचं नाही. ते म्हणे आमच्या मर्यादेत जे राहील, ते शिष्य हुशार होते, शिकले होते त्यांच्याकडे शास्त्र, आमच्या मर्यादेत जे राहील ते आम्ही तुम्हाला देऊ म्हणे, तुम्ही मागा फक्त सांगा. तर म्हणे एकच माझी इच्छा आहे, तुम्ही सगळ्यांना, तुम्हाला आता हे शिकणारे फक्त राजकुमारच राहतील असं भीष्मानी म्हटलं होतं. तर द्रोणाचार्यांनी त्याला म्हटलं होतं, माझी एक अट राहील म्हणे, मी फक्त क्षत्रियांच्याच मुलांना शिकवेल, ही एक अट. आणि दुसरे, फक्त एकच देशीय मी राहणार नाही, म्हणजे फक्त कुरु राज्यातलेच शिष्य माझे राहतील असं नाही. बाहेरून जो कोणी आलं दुसऱ्या राज्यातनं तर त्यालाही मी शिष्य म्हणून त्याचा स्वीकार करेन, ही माझी अट राहिली. पहिल्यांदाच त्यांनी सांगितलं होतं. गुरुदक्षिणा काय मागितली द्रोणांनी त्यांना? माझं एकच काम आहे म्हणे, एकच काम तुम्हाला करायचं आहे. म्हणजे काय म्हणे, पांचाल राज्यात जायचं, मी तुमच्यासोबत राहीन, मी भूमीवर येणार नाही, पण तिथला जो राजा आहे त्याला न मारता, म्हणजे जीव न घेता त्याला बांधून माझ्यासमोर उभं करायचं, ही तुमची मला गुरुदक्षिणा राहील. आता बळाई मारणारे त्याच्यात, हां बस बिलकुल करतो. सगळे गेलेत. आवाज दिला द्रुपद राजाला दुर्योधनाने, हे आम्ही सगळे कुरुपुत्र आलेलो आहे इथे आणि तू बाहेर ये लढायला. आता त्यांना हे माहीत नव्हतं की हा द्रुपदसुद्धा द्रोणाचार्यांनी इतकाच शस्त्रास्त्रांमध्ये प्रवीण होता. पांडव थोडेसे विचार करत होते, व्यूह रचत होते की बाबा याला कसं पकडायचं, काय करायचं. अर्जुनाने युधिष्ठिराला विचारलं, दादा आपण थोडा वेळ थांबू का, यांना जाऊ दे म्हणे, यांनी पकडून आणलं तर आपल्याला काहीच नाही त्रास, यांनी नाही आणलं तर आपण गुरूंची परवानगी घेऊन जाऊ. तर ठीक आहे.
तर यांनी द्रोणाचार्यांना म्हणतो की आम्ही थांबतो म्हणे, यांना जाऊ द्या पहिले. मग हे निघाले 100 मुलं धृतराष्ट्राचे, बाकीचे तिथे आलेले शिष्य शिकणारे बाकीचे ते, आणि अधिरथाचा पुत्र कर्ण तोही त्याच्यात होता. सगळेजण गेले आणि हादडी मार खाऊन आले त्या द्रुपदाच्या सैन्याकडनं आणि त्याच्याकडनं, आणि पळून गेले तिथून. मग द्रोणाचार्याला प्रश्न पडला, हे तर पळून गेले घाबरून, मार खाऊन, तलवारीच्या जखमा खाऊन, आता कसं होणार? तर त्यांचा अत्यंत विश्वासाचा हुकमी एक्का म्हणजे अर्जुन आणि भीम. तर भीमार्जुनांनी सांगितलं, गुरुजी गुरुदक्षिणा अर्ध्या घटकेच्या आत तुमच्या पायाशी राहील, तुम्ही काळजी करू नका. यांनी त्या धर्मराजालाही सांगितलं तूही येऊ नको, नकुल सहदेवाला सांगितलं तूही येऊ नको. का आत्मविश्वास असेल हो, असं कोणी जाऊ नाही शकत ना. दोघंच जण तिकडे 1000 सैनिक उभे आहेत त्याचे, द्रुपदाचे, सगळ्यांच्या याच्यावर शिरस्त्राण, यांच्या अंगावर काहीच नाही. ते म्हणे गुरुजी पक्क तुम्ही काळजी नका करू, तुम्ही चुपचाप राहा म्हणे, फक्त तिथे तुम्ही उतरायचं नाही. हे अट घातली अर्जुनाने गुरुला, तुम्ही आमच्या पाठोपाठ आमच्या संरक्षणाकरता यायचं नाही, मी पाहून घेतो. अर्जुन गेला आणि पृथ्वीवरच्या निमिषार्धात असं वर्णन आहे, जवळ गेल्यावर अर्जुनाने अशा बाण सोडून त्याला जखडून टाकलं रथाला, त्या द्रुपदाला. भीमाला म्हणे जा तो दोरखंड बांध, त्याला ओढत ओढत घेऊन चाल म्हणे द्रोणाचार्यापाशी. आणि त्या द्रुपदाला पकडून दोघांनीच सगळे पळून गेले ते द्रुपदाचे सैनिक हजारो, की नको बा हे तर आपण मरू याच्यात. कोणाचा हात तुटला, कोणाचा पाय तुटला. गेले आणि द्रोणाचार्यांच्या समोर त्यांना उभं केलं. ओळखलं का म्हणे मला आता? एकच प्रश्न केला द्रोणाचार्यांनी. हा द्रुपद राजा खूप हुशार होता, खूप कनिंग होता, अतिशय धूर्त होता. त्यांनी ओळखलं की ह्याच्या मनात आलं तर हा काही करू शकतो, आपला प्राणही घेऊ शकतो. पण यांनी प्राण काही घेतले नाही या दोघांनी आपले. तो म्हणे माझं माफ कर म्हणे, उदार अंतःकरणाने आपण जसे भावासारखे राहिलो तसंच आज मी तुझा भाऊ आहे असं समज. मी त्यावेळेला तुला बोललो होतो म्हणे की अर्ध राज्य तुला देईन, ते आज अर्ध राज्य तुला देतो मी, तू माग म्हणे तुला जे पाहिजे ते. त्यांचं जे पांचाल राज्य होतं त्याच्यातही 2 भाग होते, उत्तर पांचाल आणि दक्षिण पांचाल. एकच विनंती आहे म्हणे की शक्यतो दक्षिण पांचाल माझ्याजवळ राहू दे, कारण माझा वृद्ध पिता अजून जिवंत आहे, त्याला वाईट वाटायला नको. द्रोणाचार्य तसे साधे भोळे असतात होय, एवढी लंबी शेंडी साधा भोळाच राहते तो. पण त्यांच्यातही काही ब्राह्मणांमध्ये असतात खूप अतिशय कनिंग. तर त्यांना खरं वाटलं का हा द्रुपद खरं बोलतो आहे बा, ठीक आहे म्हणे, दिलं म्हणे. बरं अर्ध राज्य द्यायचं म्हणजे काही जमीन देत नव्हते हो त्यावेळेला. त्या अर्ध्या राज्याचा जो महसूल कर म्हणून वसूल केला जायचा, ते कराचं उत्पन्न त्या माणसाला द्यायचे. त्यांनी द्रोणाचार्याला बोलावलं, त्यांचा सत्कार केला, सगळं गेलं झालं विसरून जा म्हणे, आणि तू वापस जा आता इथून. आणि द्रोणाचार्य ते अर्थद्रव्य घेऊन आपल्या 5 लाडक्या शिष्यांना घेऊन वापस आले. आणि तिथे द्रौपदी जन्माच्या बीजाची कहाणी इथे सुरू होते आता, की त्यांना इतका अपमानित झाला तो द्रुपद आपल्या सैनिकांसमोर की आपलं शिकलेलं काहीच, म्हणजे त्या द्रोणाचार्याने तर हातीने लावलं धनुष्याला, आणि त्याच्या शिष्यांनी एवढं मोठं कमाल करून टाकली सगळी संहारक शस्त्र टाकून. वेळ आहे रे अजून पुष्कळ, संपला की थांब. तर त्याला फार वाईट वाटलं, अतिशय सुडाने पेटून उठला तो. 8 दिवस अन्न घेतलं नाही, जेवलं नाही. त्याच्या बायकोने विचारलं, त्याचे सगळे स्वयंपाकी विचारायचे की आमचं काही बिघडलेलं आहे का, की तुम्ही जेवून नाही राहिले, काही नाही. झोप यायची नाही त्याला. त्याच्या मनात एकच बीज रोवल्या गेलं त्या दिवशी, ते होतं सुडाचं बीज. या सुडाच्या बीजाला कुठली काळी माती लागत नाही का कोणती माती लागत नाही, अतिशय कलुषित अंतःकरण पाहिजे. असं कलुषाचं बीज त्या द्रुपदाच्या अंतःकरणात रुजलं
आणि त्यांनी मग त्याच्या राजपुरोहितांना बोलावलं सगळ्यांना, का इथे पृथ्वी तलावर कोण आहे असा की जो वांछित पुत्र तुम्हाला देऊ शकेल. हे तर रामायणापासून ऐकतो आपण. पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ महाराजा दशरथांनाही जे लाभलेत ते पुत्र कामेष्टी यज्ञ करूनच लाभलेत. म्हणजे तसं कोण आहे इथे सध्या, आहे का कोणी? शोध घ्या. आता डॉक्टर याला जसं खरोखर गावात कोण चांगला डॉक्टर आहे डॉक्टरलाच माहीत असते, पेशंटला काही कळत नाही. तर डॉक्टर जो चांगला असला तो चांगल्याचं नाव सांगतो. यांनी शोध घेतला 8-10 दिवस, महिनाभर, आणि सांगितलं द्रुपदाला की दोघं बंधू आहेत म्हणे, त्यातला एक अतिशय सज्जन आहे आणि एक अतिशय कपटी आहे. आले त्यांच्याजवळ तर कदाचित ते हो म्हणू शकतील. त्या दोघांचं नाव याज आणि उपयाज. याज हा लहान असतो, उपयाज हा मोठा असतो. आणि संपूर्ण अथर्ववेद आणि अग्नी यांनी असं सामर्थ्य यांना मिळालेलं असतं ब्रह्मदेवाच्यामुळे की संपूर्ण अग्नी यांच्या ताब्यात असतो, याज आणि उपयाजांच्या. त्याच्या थ्रू ते काही करून घेऊ शकत असतात. तर याज म्हणतो की असं अपवित्र हेतूनी केलेलं काम मी करणार नाही. राजाला पृच्छ विचारतो, तुम्ही का आले? तर म्हणे, मला असा पुत्र द्या की जो द्रोणाचार्यांचा वध करू शकेल, असा पुत्र मला द्या. पाव काय कोण मागते? कोणी डोळे नसते बिचारे डोळे मागतात, पाय नसते पाय चांगला कर म्हणते. इथे सर्व संपन्न सगळं असून तो म्हणतो की मला द्रोणाचार्याला वध करणारा मारणारा पुत्र मला जन्माला दे. तर याज म्हणतो, मी तर काही करणार नाही. माझा जो मोठा बंधू आहे म्हणे त्याला शुद्धतेची अशुद्धतेची काहीही जाण नाही. कुठली गोष्ट शुद्ध आहे, कुठे आपण काय खायला पाहिजे याचंही त्याला काही भान नसतं. भूक लागली की तो पाहिजे ते घेतो, चोरून खातो. पण त्याला माझ्यापेक्षा जास्त विद्या त्याच्याजवळ आहे. त्यांनी हो म्हटलं तर मी त्याला मदत करू शकेन, पण मी स्वतःहून हे काही करणार नाही. उपयाजाकडे जातात. उपयाज पटकन हो म्हणतो त्याला, आम्ही जी तयारी लिहून देतो ती तयारी करून ठेव म्हणे. तयारी पूर्ण झाली. आताच्या विश्वात असते तर काय म्हणाले असे लोक, आणि तयारी पूर्ण झाली, मला सेलवर मोबाईलनं फोन करून देजो, मी 2 मिनटात येतो. तसं काही नव्हतं त्यावेळेला. त्यांनी आपले सगळी तयारी केली. त्यांनी सांगितलं की तुला आणि राणीला आम्ही येऊ तोपर्यंत व्रतस्थ राहावं लागेल. यज्ञ चालू असताना मी जेव्हा बोलवेन त्यावेळेला राणीने आलंच पाहिजे. सगळं ठरतं आणि हे दोघंजणं यज्ञ करतात. आता ह्याचं या उपयाजाचं अग्नीवरती आणि अग्नीचं उपयाजावर इतकं प्रेम असतं. अग्नी याच्या कह्यात असतो उपयाजाचं, जे म्हणेल ते, जे मागेल ते. मग मनात प्रश्न आले, मग हा चोरून फळं का खात होता? तर याज म्हणतो, एवढ्याशा गोष्टी करता तो अग्नीला मागणार नाही म्हणून खात होता. वेळ येते ती संकल्पाची, संकल्प सोडतात. आणि तो आज्ञा करतो राजाला, जा राणीला बोलाव. आता ही राणी असते हो. दूध वाळाला बेल वाजली तर घरातली बायकोच जात नाही दूध घ्यायला, आपल्याला मरायला जावं लागते. काही करत असा तुम्ही, दाढीचा हे लावलेला असाल, हां त्यांनी काय होते, घेऊन या ना पटकन. अरे घेऊन येतो ना पटकन. बायकोचं नाकारणारं कोणी नाही, सगळे तिथे असेच असते. अशी नसते कोणाची म्हणणे. या अतिशय जबाबदारीने सांगून राहिलो, प्रत्येकाकडे वेगळं असतं. तर ते राणीचा निरोप आला तिकडून दासी घेऊन, का मी सध्या येऊ नाही शकत, मी तर नट्टापट्टा करते. एवढ्या सभेत यायचं तर मी चांगली येऊन नको काही यायला. तर तो उपयाज होता अतिशय कोपिष्ट संत. अरे सगळं तयार आहे, रेडी आहे, तुला काय वाटते म्हणे, तू नाही आली तर माझा काय यज्ञ सफल होणार नाही, माझी परीक्षा घेते का म्हणे. आणि त्यांनी चालू केलं. आता प्रत्येक यज्ञात आम्ही तर काही रुद्र लघुरुद्रला आम्ही काही जात नाही कुठे. पण एखाद्या वेळेला गेलो असेल कुठं तर ते पहिले त्यांचे सुरुवातीचे हेच असतात मंत्र,
म्हणजे पहिलं सुरुवात करते ते इंद्रापासूनच, कारण जो देवांचा राजा आहे त्याच्यापासून चालू होते, आणि देवांची महती ज्यांनी सांगितली त्याच्यापासून चालू होतं. यांनी चालू केलं उपयाजाने, लवकर आण म्हणे, अजूनही ती काही आली नाही. ते म्हणे जा म्हणे, आता तुमची काही मला दोघांची गरज नाही म्हणे. बापरे, मूल होण्याकरता पुरुषाची गरज नाही, स्त्रीची गरज नाही. मी काय ज्ञान असेल त्यावेळेला, असेल नक्कीच. तर तो जो हवीरभाव त्यांनी प्रसाद तयार केलेला असतो तो म्हणतो, ते पहिल्यांदा म्हणतं स्वस्ति नो इंद्र उग्रश्रवाः चालू होते त्यांचं. ते चालू झालं आणि त्यांनी अग्नीची केली प्रार्थना. हा अग्नी कोणता असतो? ज्या अग्नीची प्रार्थना करतात आपणही करतो, पण तो हा काही आपल्याला दिसत नाही. त्या उपयाजाला तो दिसायचा संपूर्ण स्वरूपात. त्यांनी चालू केलं मग, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रिता प्राणापान समायुक्ता पचामी अन्नम चतुर्विधम. आपण आजही का म्हणतो ते, की कुठल्याही प्रकारचं अन्न असो चतुर्वेद, ते या अग्नीच्या आशीर्वादाने, या वैश्वानरामुळेच ते मला पचणार आहे म्हणून ते शिकवतात. लेले मास्तर जिंदाबाद. आमचे अतिशय भाग्यवान होतो आम्ही, असा माणूस मिळाला ज्यांच्यामुळे आमचं आयुष्य बनलं. संस्कृतची गोडी लावली त्यांनी, संस्कृत सगळं घोटून घेतलं, सगळं करून घेतलं आमच्यासारख्या नालायक मुलाकडून, पण ते कामी येते आज. तर त्यांनी म्हटलं आणि ते टाकलं त्यांनी त्याच्यात, अग्नीची प्रार्थना करून टाकलं की मला हवं ते दे. तर काही काही वेळेला तुम्ही मागता एक आणि देव देते 2 डोळे. तर त्या यज्ञातनं सगळ्या पाचाल नगरी वासीचे जे काही जमलेले होते त्यांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. त्याच्यातनं एक अत्यंत तेजस्वी तरुण, अत्यंत की ज्याचे बाहू अतिशय पुष्ट आहेत, कमावलेलं शरीर आहे, तेजपुंज. आताच्या पैलवानाचे काय राहतील, किंवा सिनेमात जे दाखवतात. मागच्या वेळेला मी म्हटलं होतं रे बिट्टू, मागच्या वेळेला म्हटलं होतं मी, ते 6 ॲब्स काय असते ते, हां तसा तरुण आला वरती. मग त्याचं नावच ते म्हणाले द्रुपद की तुम्हीच नाव ठेवा, याचं काय म्हणायचं याला. त्यांनी ठेवलं दृष्टद्युम्न. हा तुझ्या शत्रूला मारेल म्हणे. आता जसे ऐकू येतं ना, अर्थात हे काही व्यासपीठ आहे, एक शब्दही खोटा बोलणार नाही, पाहता असते ना एकही गॅरंटी, पंतप्रधानांची गॅरंटी आहे, हा मानावंच लागते. तशी या उपयाजांनी गॅरंटी दिली. अरे सांगितलं ना म्हणे तुला, बिलकुल झाला म्हणे, आता हा मारेल. आणि दुसरं महद आश्चर्य सगळ्यांना वाटलं, ते त्या मुलाच्या पाठोपाठच एक अत्यंत लावण्यवती, एक अत्यंत सुंदर, अत्यंत रूपवती, जिचं सौंदर्य देवलोकातलं होतं, अशी सुंदर मुलगी त्या यज्ञातनं बाहेर आली त्याच्या पाठोपाठ. आणि उपयाजांनी सांगितलं अग्नीला, अरे मी एकच मागितलं होतं. अग्नी म्हणे तुझ्या माझ्यावरच्या प्रेमामुळे मी हे 2 दिले म्हणे तुला, कारण या द्रुपदाचं आणि या कौरव कुलाचं वैर आहे म्हणे पहिलेपासून मागेपासून. तर हा मुलगा आहे, हा तर द्रोणाचा वध करेलच, पण ही जी मुलगी आहे ही सगळे नालायक क्षत्रिय जे आहे, हे देववाणी झाली अग्निदेवाच्या तोंडून, त्यांना नष्ट करणारी ही कारणीभूत ठरेल, एवढं लक्षात ठेवा म्हणे. आणि अंतर्धान पावले ते. मग तो पाचाल राज्यात त्या दिवशी पासून उत्सवच होता. आणि काय असतं, काय झालेलं आहे, त्याही काळी गुप्तहेर असायचेत. पाचाल राज्यामध्ये यज्ञ चालू आहे, गेले 15 दिवस झाले.
हे सगळ्या राज्यांमध्ये पोहोचलं. कशाकरता केलं यज्ञ तेही पोहोचलं. आणि त्या यज्ञातनं एक पुरुषाला तो मागितला होता. द्रौपदीला काही मागितलं नव्हतं त्यांनी, पण ती ह्याच्याकरता दिली. अग्निदेव म्हणे की ही केंद्रबिंदू राहील, ही सगळ्या दुष्ट क्षत्रियांचा नाश करणारी शक्ती मला हवी होती. दृष्टद्युम्नाबरोबर स्त्री हे शक्तीचंच रूप आहे. शक्ती जी म्हणतो ना आपण, शक्ती ज्या नवविधा भक्ती असतात तशा 9 शक्ती आहेत बघा, वेगवेगळ्या रूपाने आहेत. कोणी काली आहे, कोणी काली माता आहे, कोणी वेगळी आहे. अशा सगळ्या आहेत. लक्ष्मी आहे. अशा 9 या शक्ती हिच्यात राहतील. आणि ही सगळ्या क्षत्रियांचा निपात, दुष्ट क्षत्रियांचा निपात करण्याला ही कारण योग्य राहील. ही शक्ती त्या दृष्टद्युम्नाबरोबर वाढेल असं बोलून अग्निदेव लुप्त झाले. तिकडे आनंदोत्सव चालू झाला. आणि अशा रीतीने आजच्या या कथेचं बीज इथे रोवलेलं आहे. 7ला चालू केलं होतं, अजून 2 मिनटं आहेत, तेवढे घेतो. किती वाजले खरं? 7:45. मी चालू केलं होतं केव्हा? 6:30 चालू केलं. मग 6 ते 7:30 होता टाईम, तर अजून 5 मिनटं संपवतो मी. 5 मिनटं धीर धरायचा. मी वाट पाहत असतात प्रेक्षक. नाही तर जेव्हा मी कीर्तन करायचो त्यावेळेला मला चेहऱ्यावरती लोकांच्या भाव दिसायचे. मग मीच नाही, कोणताही कीर्तनकार असो, मी तर एक धुळीचा कण आहे हो. म्हणजे मी तुमचे अचलपूरचे आपले भाऊसाहेब शेवाळकर त्या तोडीचे कीर्तनकार, या आपळे बुवाचे वडील आमच्या बाजूलाच व्हायचं कीर्तन, नाईलाजाने ऐकावं लागे. बाप धरून जबरदस्ती हात धरून घेऊन जाय, चल कीर्तनाला. मला जायचं असं खेळायला, क्रिकेट, नाही चल ऐकायचं, त्यांची ऐकलं. तर किती चांगला कीर्तनकार असो, थोडा वेळ झाला की सगळे भक्त वाट पाहत असतात कान त्यांचे, की केव्हा म्हणते की हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा, की चालले हो म्हटलं की घरी खो. तर तसं काय बस 2 मिनटं आहे. तर ती वाढायला लागली. तर त्याआधी त्यावेळेला अग्निदेव लुप्त व्हायच्या आधी ती पोचली राणी येऊन, द्रुपदाची. आता त्या राणीचं नाव पृषती असं दिलेलं आहे. त्याच्यावर मला थोडा माझा अजूनही ॲक्सेप्ट करायला तयार होत नाही. कारण का की जसं कुंतीचं नाव कुंती होतं, कारण तिच्या वडिलांचं नाव कुंतीभोज होतं, म्हणून तिचं कुंती. त्यावेळेला फार सोपे होते नाव हो, काय आडनाव फडनाव कोणाचेच नसायचे. आणि मुली बापाचं नाव लावायचे असंही नाही, पण बापाचंच नाव त्यांना असायचं. आता गांधार राजाची, सुबलराज गांधार, तिथली गांधारी म्हणून गांधारी, गांधार राजाची, कुंती कुंतीभोजाची म्हणून. तर या पृषती व सासऱ्याचं नाव पृषत आहे म्हणून सुनेचं नाव पृषती. तर एका विद्वानाने सांगितलं मला, ते भानगडीत पडायचं नाही म्हणे. जी शंका असते ती तुमच्या, तर ते काही केल्या. माझी आपल्या इथलं आराध्य जे आहे त्यांची भेट काही होऊ नाही शकली, त्या प्रवचनाला गेल्या होत्या. तर त्याच्यामुळे ते त्यांना मी विचारणार आहे जेव्हा भेट होईल तेव्हा अंबापेठेत जाऊन, की याचं उत्तर काय आहे. तर त्या सांगतील मला, याची खात्री आहे. तर तिने एक वर मागितलं, त्या पृषतीने अग्नीलाही मागितलं आणि या उपायजांना एक अतिशय पदर पसरून विनंती, माझे अपराध सगळे पोटात घ्या, मला यायला वेळ झाला, विलंब झाला. हे दोन्ही मुलगा आणि मुलगी जे दिले मला तुम्ही, यांची विस्मृती करून टाक परमनंट, नेहमी करता. यांना असं लक्षात आलं नाही पाहिजे की आपण यज्ञातनं आलो आहे. हे आमच्याच पोटी दोघांच्या जन्मलेले आहे. अशाच स्मृती यांच्या याच्यात भर. तर तशा अग्निदेवानी आणि उपयाजांनी दोघांच्या याच्यात भरल्या की त्यांना लहानपणीच्या आभासी म्हणतो, करोना काळात होतं की नाही आभासी, न्यायाधीश ते याच्यावरच ऐके आणि वकील कोणाला ऐकू येत होतं की नाही काही माहीत नाही, काय निर्णय गेले असतील त्यावेळेला.
पण आभासी असायचं सगळं. शाळेतले शिक्षक आभासी शिकवायचे. अरे खरंच बरोबर शिकवत नाही ना साध्या क्लासमध्ये, आभासी कायचं शिक्षण बरोबर करणार आहे, बंद करा म्हटलं, काही जरूर नाही. नाही शिकले पोट्टे 1 वर्ष तर काही फरक नाही पडत आयुष्यात, असा माझा विचार आहे. मी काही शिक्षण तज्ज्ञ नाही. तिने ते मागितलं आणि तथास्तु म्हटलं दोघांनी. आणि त्यांना न झालेल्या आठवणी त्या मुलांच्या डोक्यात, आपल्या आईवडिलांनी आपल्यावर किती प्रेम केलं, काय केलं, हे सगळं आठवायला लागलं. आणि द्रौपदीने जाऊन आईला मिठी मारली, एवढंच म्हणाले किती दिवसांनी भेटलो. आता काय आठवणी सगळ्या आहेत, पण माझ्या सगळं असं ते झालं. तिथे उत्सव झाला मोठा. आणि ही बातमी कुरु राज्यात पोहोचली द्रोणांकडे की तुला मारणारा तयार झालेला आहे. एक अतिशय धष्टपुष्ट तेजपुंज आणि हे तयार झालेलं आहे. द्रोणांनी मनात ठेवलं. ते हुशार होता द्रुपद राजा. लगेच तो गेल्या 8 दिवसाच्या आत लवाजमा घेऊन आणि भीष्माचार्यांच्या पाया पडला. म्हणे माझा बालपणचा मित्र आहे, त्याची माझी फक्त भेट घालून द्या. द्रोणाचार्याच्या पाया पडला तो. म्हणे एक माझ्यावर अजून एक कृपा कर. काय? माझ्या पुत्राला तुझा शिष्य म्हणून तू या आश्रमात घे आणि ज्या विद्या तुला सगळ्या अवगत आहेत, ज्या तू तुझ्या शिष्यांना दिल्या, ज्या 2 शिष्यांनी पूर्ण माझ्या राज्याचा पराभव केला, माझा पराभव केला, मला मारून न टाकता तुझ्यापुढे बांधून आणलं, त्याच्याबद्दल मी आभारी आहे. तेव्हाही होतो, आताही आहे. पण एवढी माझी मान्यता कर. तू हो म्हटलं तर मी त्याला पाठवतो. द्रोणाचार्य तात्काळ द्रोणाचार्यांनी त्याला म्हटलं विचार कसला करतो, तू माझा मित्र म्हटलंस ना मला, त्याच्यात सगळं आलं. त्याला पाठव. इतर जे राजपुत्र आहेत इथे आलेले शिकायला, त्यांना जे शिकवतो ते त्याला अगदी परिपूर्णतेने मी शिकवीन. कुठलाही भेदभाव त्याच्यात आणि बाकीच्यांमध्ये मी करणार नाही, याची खात्री बाळग. तर त्यांनी भीष्माचार्यांना नमस्कार केला, द्रोणालाही केला नमस्कार पुन्हा. आणि दृष्टद्युम्नाला आपला शिष्य म्हणून द्रोणाचार्यांनी स्वीकार केला. शिष्य स्वीकारताना त्यावेळेचे जे योग असायचे शिष्य स्वीकारताना, ते सगळे स्वस्ती वाचन केलं. त्याला दीक्षा देणे म्हणतात, दीक्षा दिली त्याला आणि त्याला आपला शिष्य म्हणून स्वीकारलं. याच्यावर अजून 1.5 मिनटं माता भगिनी 2च मिनटं घ्यायचे आहे. एक सगळ्यात फार मोठा आक्षेप द्रोणाचार्यांवर लावला जातो, तो आज मला खोडून टाकायचा आहे माझ्या कपॅसिटीत. कुठला आक्षेप आहे केली त्यांनी, ती चूकच केली. व्यक्तिगत सीमेवरती व्यक्तिगत मर्यादेत चूक केली. त्यांनी ती का केली याचं विवरण कोणी प्रवचनकार करत नाहीत. कोण होती ती व्यक्ती ज्याच्यामुळे त्याला इतक्या शिव्या खावा लागल्या द्रोणाचार्यांना? एकलव्य. त्यांनी गुरुदक्षिणा म्हणून द्रोणाचार्यांनी त्या एकलव्याला उजव्या हाताचा अंगठा मागितला. अतिशय चूक, बरोबर म्हणणारच नाही मी, व्यक्तिगतरित्या चूक आहे. माझा द्रोणाचार्यांवर असे आरोप करणाऱ्यांना माझा एक प्रश्न असतो. दुसरा, प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. त्यामुळे आमच्या नशिबात एकच होतं, एकाच सिनेमात दाखवलं की दोन्हीकडे हेडच असते. फेकतो असा तो शोले सिनेमा आठवत असेल ना तुम्हाला, विरुंजय, तो फेकतो दरवेळेला हेडच पडते, दोन्हीकडे हेड असते त्याच्यात. तसं इथे काही नव्हतं. तर त्यांनी सांगितलं ठीक आहे मी करतो याचं सगळं. आणि एकलव्याला सांगितलं तुझा अंगठा दे. तर त्याची दुसरी नाण्याची बाजू आहे. हा एकलव्य कोण होता हो? शिकायला आला. द्रोणाचार्यांनी भीष्मासमोर शपथ घेतली होती की मी फक्त
तुझ्या म्हणण्याप्रमाणे शक्यतो असा शब्द वापरला त्यांनी, शक्यतो क्षत्रियांनाच ही विद्या शिकवेन, फक्त माझी अट आहे की बाहेरचा जो कोणी आला बाहेरच्या राज्यातलं त्याला शिकवेन. म्हणून ते भीष्माला विचारत, मी याला घेतो आहे, हा माझ्या दोस्ताचा मुलगा आहे, घेतो आहे, ठीक आहे. आणि दुसरं एकलव्याचं सांगायचं, हा एकलव्य कोण होता? हा यांच्या बाजूला या एकलव्याचा बापाचं नाव होतं राजा हिरण्यधनू याच्या वडिलांचं नाव एकलव्याच्या. आणि हा वारंवार जरासंधाच्या बरोबर स्वाऱ्या करून बॉर्डरवरचे जसे आसाम बिसामचे लोक आहे आपल्या इथे जे घुसलेले आहेत तिथे मुसलमान, ते त्रास देतात. इतका झाला त्रास की आसाममधनं त्यांचे जे आसामी लोक आहेत त्यांना पळून जावं लागलं, इतका त्रास झाला. तसे त्रास द्यायचे, पैसे घेऊन जायचे, गायी पळवून न्यायचे. हा त्या राजाचा मुलगा एकलव्य. द्रोणाचार्याला ओळख दिली त्यांनी, मी हिरण्यधनूचा मुलगा आहे एकलव्य, तुम्हीच माझे गुरु आहात. त्यांनी घेतलं नाही. मग यांनी तीच कथा सगळ्यांनाच माहिती आहे, त्यांनी स्वतः विद्या केली, कुत्र्याचं तोंड भुंगणारं बंद केलं आणि गुरुदक्षिणा म्हणून मागितली. काय तर व्यक्तिगतरित्या त्यांनी ते चूकच केलं. पण जेव्हा मॅच्युअर्ड लेवलने तुम्ही विचार करा, आज जर आपल्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आहे, त्यांना जर पाकिस्तानमधनं आले त्यांचे कोणी APJ अब्दुल कलामच्या लेवलचे, आणि त्यांना म्हटलं की आता आपल्या इथे नवीन अस्त्र बनून राहिले सध्या आणि त्याच्याकरता आम्हाला विद्यार्थी म्हणून घ्या, तर राजनाथ सिंह आणि मोदी घेतील का हो त्याला? नाही घेणार. ज्याची वारंवार स्वारीची त्याचा राजा होता जरासंध, आणि या जरासंधाची सगळ्या राज्यांवर हे होती, आणि 86 राजे पकडून ठेवले होते त्यांनी जरासंधाने. कशा करता ते माहीत होतं द्रोणाचार्यांना, 86 राजांची कत्तल करणार आहे. सहस्त्र शीर्ष 86 नाही, तो 1000 राजे पकडणार होता, आणि 1000 शीर्ष तो शंकराला देणार होता, त्याच्या देवीला देणार होता अर्पण त्यांचे कापून. आणि त्या राजाचा हा मांडलिक, त्या मांडलिकाचा हा पुत्र, याला मी विद्या दिली, हे जर आपल्यावर चालून आले तर कुरुवंशाची काय व्यवस्था होईल? हा विचार द्रोणाचार्यांनी केला आणि अतिशय कठोर, त्यालाही वाईट वाटलं, पण त्यांनी अंगठा मागितला आणि त्या एकलव्याने तुरंत कुठलाही वेळ न करता तो अंगठा खटकन कापून दिला द्रोणाचार्यांना. अशी ही नाण्याची दुसरी बाजू आहे. पटली तर ठीक आहे, तसाही त्यांनी अन्याय, गुरु म्हणून अन्याय केलेलाच आहे, याच्यात काही हे नाही. पण एका राज्याचा शस्त्रास्त्र शिकवणारा जो गुरु आहे, त्याच्या पायात जेव्हा खळावा घालतो मी, तेव्हा मला वाटतं मी असतं, त्यांनी तर अंगठाच मागितला, मी तर मनगटच कापून टाकलं असतं की पुन्हा भारतावर या मुसलमानांनी स्वारीच करायला नाही पाहिजे. अजून इतके वर्षानंतर भोगून राहिलो आपण, तरीही आपल्या इथल्या मूर्ख लोकांना कळत नाही. 70 वर्ष आपल्याला अतिशय मूर्ख बनवलं त्या मॅकालेनी, आणि त्यावेळेचे जे पंतप्रधान येईल, ही काही आज त्याची भाषण म्हणजे हे त्याच्यावर नाही आहे, पण ही अंतःकरणात आलेली चिड मला द्रोणाचार्यांवरचा तो आरोप आज खोडायचा होता की का बरं असं केलं त्यांनी, त्याच्या मागे हा हेतू होता आणि म्हणून त्यांनी असं केलं. एवढं बोलतो. आता उद्यापासून कथा प्रवेश आहे. सगळं संपूर्ण विश्व आपलं एकाच व्यक्तीभोवती फिरणार आहे. 4 दिवस आजची मर्यादा झाली. द्रोणाचार्यांवरच्याबद्दल मी जे संक्षिप्त का होईना जे माझं फिलिंग आहे, जे व्यक्त करतो आहे मी, कदाचित इतर लोकांच्या दृष्टीने चूक असेल. मी चूक तर व्यक्तिगतरित्या चूक म्हणतोच आहे. एका गुरुनी एका शिष्याला अशी गुरुदक्षिणा मागणं हे काही योग्य नाही. परंतु त्यांनी फक्त स्वतःचा विचार नाही केला, त्यांनी स्वतःच्या नावाचा विचार नाही केला द्रोणाचार्यांनी, की माझं नाव पूर्ण देशामध्ये नाही, पूर्ण सगळ्या देशांमध्ये नावाजल्या जाईल की पहा यांनी त्या बिल्लाच्या मुलालासुद्धा शिकवलं. आणि परंतु तो जर जरासंधाचा नसता तर त्यांनी शिकवलं असतं, ही माझी ठाम खात्री आहे.
कारण त्यांनी असं म्हटलं असतानाही, अजून एक पहिल्यांदाच सांगतो आज, त्यांनी कर्णभक्तांना हे पटणार नाही, इथे जे असतील त्यांनी मला माफ करावं, कर्णाला सुद्धा त्यांनी शिकवलं. त्यांनी काय सांगितलं होतं, मी फक्त क्षत्रियालाच शिकवेन. पण जेव्हा सूत अधिरथ धृतराष्ट्राला बरोबर घेऊन त्यांच्याकडे जातो आणि म्हणतो हा माझा सूत आहे, हा माझं सगळं करतो पूर्ण, ह्याच्या मुलाला तू शिक्षा दे, तर द्रोणाचार्य हो म्हणतात. आणि कुठल्याही रीतीने कुठल्याही बाबतीत कर्णावर कुठलाही अन्याय शिक्षणाच्या बाबतीत झालेला नाही आहे, हे कृपा करून लक्षात घ्या. इथे शब्दसीमा वैखरीला विराम देतो. तुमचीही सुटका करतो माझ्यापासून. आनंदाने जा. आणि मी जे सांगितलं ते लक्षात ठेवा. जोपर्यंत विनोद केशवराव कोलवाळकर सिसोदिया जोपर्यंत या व्यासपीठावर उपलब्ध असतो, बोलतो, एक शब्दही मुखातून डोंगरे महाराजांच्या कृपेने मी नाही बोलत, तेच बोलतात. मला कुठे एवढी अक्कल आहे हो, पण ते बोलतात. परंतु एक शब्दही मुखातून खोटा निघणार नाही. असो. गोपाल कृष्ण भगवान की जय. संपवायच्या आधी थांबा, अजून 1.5 मिनटं छळ आहे. 1 सेकंद. एक गोष्ट विसरलो मी, जे सुरुवातीलाच करायला पाहिजे होतं ते आता करतो. सगळ्यांना विनंती आहे, फक्त अर्धा मिनटंच, अर्धही मिनटं नाही. अहो, ज्याच्या नावाने हा उत्सव होऊन राहिला, अहो त्याचं स्मरणच केलं नाही ना. एकदाच म्हटलं मी महाराजाधिराज, बस एक अर्धा मिनटं म्हणूया आणि मग प्रवचन संपेल. याच्यात ते खडीसाखर टाकून ठेवलेली होती. म्हणजे युधिष्ठिराला पाणी पिताना जो आनंद झाला असेल तो मला होऊन राहिला. असो. कृपा करून माझ्याबरोबर सगळ्यांनी म्हणायचं आहे की जास्त ताणणार नाही. ओम श्रीराम जय राम जय जय राम. 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 जय जय राम कृष्ण हरी. 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 श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. बोला राजाधिराज अयोध्या निवासी सियावर प्रभु रामचंद्र महाराज की जय. जय.